तुमचा दोष हा निघून जातो जर तुमच्या घरामध्ये कोण अर्धवट गेला असेल किंवा तुम्हाला नारायण नागबली किंवा तुम्हाला कालसर्प दोष असेल, पत्रिकेत कुठला दोष असेल। श्री स्वामी समर्थ। कसे आहात सगळेजण? मजेत ना? मजेतच राहा। आज 11 ऑक्टोबर आहे, शनिवार। आज पंचमी आहे आणि अमृत योग सुद्धा आहे। अमृत योग तर शुभच असतो, पण पंचमी म्हटलं की ज्यांना कालसर्प योग आहे किंवा नारायण नागबली आहे अशा लोकांसाठी एक उपाय आहे माझ्याकडे। ज्यांना कोणाला हा प्रॉब्लेम असेल किंवा सांगितलं असेल कालसर्प योग करायला, नारायण नागबली, तर आजच्या दिवशी कणकेचे नाग करून त्याची पूजा केली जाते। तो पूजाविधी फार मोठा आहे। जर तुम्हाला सांगितलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मग मी पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी तो बनवीन। पंचमीचा खास अशा पंचम्या 5 का 10 पंचम्या केल्याने तुमचा दोष हा निघून जातो। जर तुमच्या घरामध्ये कोण अर्धवट गेला असेल किंवा तुम्हाला नारायण नागबली किंवा तुम्हाला कालसर्प दोष असेल, पत्रिकेत कुठला दोष असेल, तर तो दोष निघून जातो। जर तुम्हाला असं काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। बरं, कार्ड काढायच्या अगोदर काय करायचं? श्री स्वामी समर्थ लिहायचे सगळ्यांनी पटापट। काय आज कार्ड किंवा काय युनिव्हर्सचा मेसेज आहे, काय आपल्या देवाचा मेसेज आहे, काय आहे ते आज बघूया आपण। वाव, 10 ऑफ पेंटाकल्स। बघा, 10 ऑफ पेंटाकल्सचं कार्ड आलेलं आहे। अत्यंत शुभ कार्ड आहे हे। आणि हे जे आपण बघतोय की जे दीर्घ काळापासून तुम्ही जे कष्ट करताय त्याच्यामध्ये यश किंवा वारसा हक्काने तुम्हाला प्रॉपर्टी, जे कोणी हा व्हिडिओ बघतंय त्यांच्यासाठी हे प्रिडिक्शन असतं, हे लक्षात ठेवा। तर जे कोणी भरपूर दिवसापासून कष्ट करतायत, मग ते कुठल्याही गोष्टीत असू दे, तुमचे प्रेम संबंध असतील त्याच्यात तुम्हाला सक्सेस मिळत नसेल तर तो आता मिळणार आहे। जर एखादं काम तुमचं बऱ्याच दिवसापासून अडलं असेल, मग ते कोर्टाचं असेल तरी होणार आहे। जर पैशाचं काम असेल, बरेच दिवसापासून अडलेलं असेल तर ते सुद्धा होणार आहे। म्हणजे कोणत्याही प्रकारचं यश खूप शुभचिन्ह आहे। आनंद वार्ता तुम्हाला मिळणार आहे आणि हे जे यश आहे ते तात्पुरता नाही आहे, दीर्घकाळ टिकणारं असं हे यश तुम्हाला मिळणार आहे जे कोणी हे कार्ड बघतंय त्यांना। तर असेच आपले व्हिडिओ पाहत चला, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला। प्रत्येक वेळेस मी सांगायची गरज नाही आहे, प्रत्येक व्हिडिओवर आपल्या श्री स्वामी समर्थ हा जप झालाच पाहिजे आणि जास्तीत जास्त झाला पाहिजे। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत नमस्कार, धन्यवाद।